जय महाराष्ट्र. करूया कष्ट आणि खाऊया स्वादिष्ट मध्ये आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी. त्यामध्ये पहिले आपण तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकायचा आणि लसूण सोलला तो तसाच टाकायचा. वाटायची कष्ट नका करू, याने काय होतं भाजी एकदम छान लागते. नंतर वरतून काय करायचं बघा, गवारच्या शेंगांना अशा उभ्या उभ्या कट जशा दाखवल्यात तशा करा आणि त्या टाकून त्या तेलामध्ये मस्त फ्राय होऊ द्या. वरतून हळद पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि पावभाजी मसाला. काय पावभाजीची भाजी नाही बनवते आपण, गवारच्या भाजीत पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि वरतून मीठ टाकायचं आहे बघा. यामुळे काय होतं एकदम छान चव लागते. नंतर आबडधोबड असं काय करायचं, शेंगदाण्याचा कूट मस्त मिक्सरला बारीक करून घ्या बघा असा. नंतर तो पण त्यामध्ये टाकून द्या. नंतर काय करा, भाजीला सतत हलवत राहा, थोडा वेळ झाकून ठेवा. भाजी इतकी छान बनेल ना की तुम्ही पण मसाला वावा. ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू. आणि माझ्या मिस्टरांना न आवडणाऱ्याच भाज्या मी बनवते आता. का, कारण की त्यांनी ना कोणतीही भाजी बनवली की म्हणतात मला हे खायचं नाही, मला ते खात नाही. आणि गवार तर ते मुद्दाम खात नाहीत, म्हणून काहीतरी नवीन त्यामध्ये ट्राय करून मी त्यांच्यासाठी देते. अगस्त्यच्या हातात डब्बा दिला. अगस्त्य बोलला मी नाही पप्पांना देणार, तो आज पप्पावर नाराज झाला, म्हणून मीच त्यांचा डब्बा त्यांच्या हातामध्ये दिला आणि ते कामावर गेले.